5व्या टप्प्यात महाराष्ट्रात एकूण 13 लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. आता या 13 मतदारसंघामध्ये कोण कोण निवडून येऊ शकतं तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सुरुवात करूया मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघापासून. या लोकसभा मतदारसंघामध्ये अरविंद सावंत व यामिनी जाधव यांच्यामध्ये सरळ लढत आहे आणि या लढतीमध्ये अरविंद सावंत यांचा विजय होण्याची शक्यता आहे. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघामधून उज्ज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांच्यामध्ये सरळ लढत होत आहे. या मतदारसंघातून उज्ज्वल निकम हे जिंकून येण्याची दाट शक्यता आहे. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघामध्ये पियुष गोयल आणि भूषण पाटील यांच्यामध्ये लढत होत आहे. या मतदारसंघातून पियुष गोयल हे विजयी होण्याची दाट शक्यता आहे. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये रवींद्र वायकर व अमोल कीर्तीकर यांच्यामध्ये लढत होत आहे. या मतदारसंघातून अमोल कीर्तीकर हे निवडून येण्याची दाट शक्यता आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये संजय दिना पाटील व मिहिर कोटेचा यांच्यामध्ये सरळ लढत होत आहे. या लोकसभा मतदारसंघातून संजय दिना पाटील हे निवडून येण्याची दाट शक्यता आहे. मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये राहुल शेवाळे व अनिल देसाई यांच्यामध्ये लढत होत आहे, पण राहुल शेवाळे यांचं पारडं जड दिसत आहे. धुळे लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर सुभाष भामरे हे निवडून येण्याची शक्यता आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भारती पवार या विजयी होतील अशी शक्यता आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघामधून राजाभाऊ वाजे हे निवडून येतील अशी शक्यता आहे, पण या ठिकाणी हेमंत गोडसे यांचं त्यांना कडवं आव्हान असणार आहे. पालघर लोकसभा मतदारसंघातून भारती कांबडी या विजयी होतील अशी शक्यता आहे. तर भिवंडी लोकसभा मतदारसंघातून कपिल पाटील हे विजयी होण्याची शक्यता आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे हे विजयी होतील अशी शक्यता आहे. तर ठाणे लोकसभा मतदारसंघामधून राजन विचारे हे विजयी होण्याची शक्यता आहे.